विलासपूर नावाचं एक राज्य होतं। त्या राज्याचा विक्रमादित्य नावाचा एक राजा होता। एक दिवस काय झालं, हा राजा त्याच्या शिपायांबरोबर जंगलामध्ये गेलेला होता। त्यावेळेला राजा आणि शिपायांची चुकामुक झाली। राजा ज्या वेळेला शिपायांपासून वेगळा झाला त्यावेळेला त्याला खूप तहान लागली आणि तो पाण्याच्या शोधासाठी त्या जंगलामध्ये फिरायला लागला। तो फिरत फिरत जंगलाच्या एका टोकाला आला आणि तिथं त्यानं बघितलं की एक छोटीशी झोपडी आहे आणि त्या झोपडीच्या समोर एक लहानसं असं शेत आहे आणि त्या शेताच्या बाजूला एक माणूस एक निम्म्या अशा खड्ड्यामध्ये काहीतरी खोदायचं काम करतोय। राजा तिथे भरभर गेला आणि त्या माणसाला म्हणाला की अरे मला खूप तहान लागली आहे, मला प्यायला पाणी दे। शेतकऱ्यांनी ओळखलं की हा कोणीतरी मोठा माणूस आहे। त्याने पटपट आतमध्ये जाऊन त्यानं त्याच्या घरातनं पाण्याचा एक घडा आणला, त्यातनं पेल्यातनं पाणी देऊन राजाची तहान भागवली। राजाला त्या रणरणत्या उन्हामध्ये ज्यावेळेला अशा पद्धतीने पाणी मिळालं तो खूप खुश झाला। त्यानं त्या शेतकऱ्याला विचारलं की अरे तू ह्या खड्ड्यामध्ये काय करतोयस? शेतकरी म्हणाला की मी ह्या खड्ड्यामध्ये एक मोठी विहीर खणायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून उद्या जर का मला पाण्याची गरज लागली तर इथे पाण्याचा मला तुटवडा होऊ नये। राजाने त्याला विचारलं की अरे पण आत्ता तू कुठून पाणी आणतोस? त्यावेळेला तो माणूस त्यांना म्हणाला की महाराज, मी इथून लांब एक 5 किलोमीटरवरती एक छोटासा पाण्याचा ओढा आहे, तिथनं रोज जाऊन पाणी आणतो। राजाला त्याची कीव आली। राजा म्हणाला की तू बरोबर ओळखलंस, मी खरंच या देशाचा राजा आहे आणि मी तुला वचन देतो की मी जसं माझ्या राजधानीत पोहोचेल तुझ्यासाठी मी शिपाई पाठवीन, तुझ्यासाठी मी काही कामगार पाठवीन आणि तुला ही विहीर लवकरात लवकर खोदून पूर्ण करून देईल। शेतकऱ्याला तर काय वाहवाच, त्याला एकदम छान वाटलं की किती कनवाळू राजा आहे आणि तो त्या राजाची वाट पाहत बसला। राजा जसं राजधानीत पोहोचला तर त्याला त्याच्या कामांमध्ये या दिलेल्या वचनाचा आणि दिलेल्या शब्दाचा विसर पडला। राजा त्याच्या कामांमध्येच कित्येक दिवस काम करत असताना त्याला हे विसरून गेला की ह्या आपण गरीब शेतकऱ्याला असा काही शब्द दिलेला होता। एक दिवस रात्री राजा झोपलेला असताना त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला कोणीतरी धरून एका जंगलामध्ये टाकलेलं आहे असं त्याला त्या स्वप्नात दिसलं। राजाला एकदम भीती वाटली आणि तो खडबडून जागा झाला। तेव्हा तो बघतो तर काय, अरे आपण तर एका खरंच जंगलात आलेलो आहोत आणि आपल्या अंगावरती जे काही राजाचे कपडे होते ते राजाचे कपडेच नाही आहेत आणि आपल्याकडे एकदम सामान्य माणसाचे असे गरीब माणसाचे कपडे त्याच्या अंगावरती आलेले होते। त्याचा अवतार एकदमच वेगळा झालेला होता। राजाला काही कळेनासच झालं, असं कसं झालं? त्यानं तिथनं आसपास जाणाऱ्या काही वाटसरूंना विचारलं की अरे तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? वाटसरूंनी त्याच्याकडे बघितलं आणि ते म्हणाले तू आमच्यासारखाच एक चुकलेला वाटसरू आहेस, जा तुला हवा तो रस्ता शोध। राजाला खूप राग आला, पण त्याने जेव्हा स्वतःकडे बघितलं त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की अरे आपण जे काही राजाचे कपडे घालून आत्तापर्यंत मिरवत होतो ते राजाचे कपडे आपल्या अंगावरच नाही आहेत। मग त्याच्या लक्षात आलं की हे तेच जंगल आहे जिथं आपण मागच्या वेळेला वाट चुकलेलो होतो आणि तो तीच वाट परत धरून त्या शेतकऱ्याकडे आला। त्या शेतकऱ्याकडे आल्यावरती त्याला लक्षात आलं की हा तोच शेतकरी आहे जो अजूनही तिथे खड्डा खणत होता। राजाला त्याच्या दिलेल्या वचनाची आठवण झाली। राजाने स्वतःची ओळख न देता त्या शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा भिडवून तिथं खड्डा परत खणायला सुरुवात केली, जेणेकरून लवकरात लवकर तिथे विहीर खणली जाईल। 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले आणि राजाच्या हाताला खड्डे खणल्यामुळे बऱ्यापैकी इजा झालेली होती। पण राजाने त्याचं दिलेलं जे काही वचन होतं, दिलेला शब्द होता, तो आपण स्वतःच मोडलेला आहे, त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यानं त्या शेतकऱ्याला मदत करायला सुरुवातच ठेवली। काही कालांतरानं त्या खड्ड्यामध्ये खरंच एक पाण्याचा झरा सापडला आणि तिथं त्या पाण्याच्या झऱ्यानं तो जो काही मोठा खड्डा होता त्याचं विहिरीत रूपांतर झालं। जसं विहिरीत रूपांतर झालं तसं राजाला खडबडून जाग आली आणि त्याच्या लक्षात आलं की अरे हे दुसरं तिसरं काही नसून आपलं स्वप्नच होतं। राजानं उठताच क्षणी
लगेच आपल्या शिपायांना सांगितलं, जाऊन त्या शेतकऱ्याला मदत करा, कारण मी त्याला वचन दिलेलं आहे आणि मी दिलेलं वचन, मी दिलेला शब्द मी कधीही मोडत नाही. नमस्कार, ॲडव्होकेट आनंद या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. दिलेला शब्द आपण मोडायचा नसतो या बाबतीतला ही जर का गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. अहो हो, पण हा खरं बघायला गेलं तर कायद्याशी संलग्न असणारा आणि कायद्याच्या विषयात वेगवेगळ्या कोर्ट केसेस सांगणारा चॅनल आहे. मग या गोष्टीचा संबंध कसा तर सांगतो. मागच्याच आठवड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं एक खूप मोठं महत्वाचं असं जजमेंट दिलं. हे जजमेंट दुसऱ्या तिसऱ्या कोणाविरुद्ध नसून सगळ्यात महागड्या ज्या काही व्हेकल्स आहेत, सगळ्यात महागड्या ज्या काही गाड्या आहेत त्या म्हणजे मर्सिडीज बेन्झ यांच्या विरुद्ध हे दिलेलं जजमेंट आहे. या जजमेंटमध्ये काय झालं ते सांगतो. मूळतः मर्सिडीज बेन्झ या कंपनीनी त्यांचं ज्या वेळेला प्रमोशन केलं किंवा त्यांच्या व्हेकल किंवा त्यांच्या गाड्यांबद्दल ज्या वेळेला जाहिरात केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्या ज्या काही या व्हेकल्स आहेत, आमच्या या ज्या काही गाड्या आहेत या जगात सगळ्यात सेफेस्ट गाड्या आहेत. आता या दोनही केसेस माननीय सर्वोच्च न्यायालयानं एकत्र ऐकल्या. यातली जी पहिली केस होती त्या केसमध्ये काय घडलं की ज्या वेळेला या गाड्या मर्सिडीज बेन्झनी त्या व्यक्तीला ज्या वेळेला विकल्या त्यावेळेला त्यांनी असा स्टँड घेतला होता की या गाड्यांच्या मध्ये वापर करताना या गाड्या अत्यंत जास्त प्रमाणात गरम होतात आणि त्या गरम झाल्यामुळे आम्हाला त्या गाड्या थांबवाव्या लागतात. तसंच दुसऱ्या एका प्रकरणामध्ये घडलं असं की मर्सिडीज बेन्झ ज्या वेळेला समोरासमोर दुसऱ्या एका गाडीला आदळली तर या गाड्यांमध्ये सर्वसाधारणपणे ती व्यक्ती जी कोणी गाडी चालवत असेल किंवा जे कोणी पॅसेंजर्स मागे बसलेले असतील त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यामध्ये एक एअरबॅग, जेणेकरून जो काही ऍक्सिडेंटचा इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट त्या व्यक्तीला होत नाही. दुसऱ्या प्रकरणामध्ये घडलं असं की ज्या वेळेला असा समोरासमोरचा मोठा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला या मर्सिडीज गाडीचे जे काही या एअरबॅग्स होत्या या एअरबॅग्स उघडल्याच गेल्या नाहीत आणि त्यामुळे त्या गाडीमध्ये जो बसलेले जी कोणी व्यक्ती होती त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये इजा झाली. दोनही प्रकरणं सर्वात प्रथम ज्या वेळेला ग्राहक न्यायमंचासमोर गेली त्यावेळेला मर्सिडीज बेन्झनी दोनही प्रकरणांमध्ये असा डिफेन्स घेतला, असं त्यांचं म्हणणं होतं की हे दोनही जे पक्षकार आहेत यांनी कमर्शियल वापरासाठी या गाड्या घेतलेल्या आहेत. खरं बघायला गेलं तर दोनही ज्या कुठल्याही गाड्या घेतल्या गेलेल्या होत्या त्या दोनही गाड्या एका कंपनीने घेतलेल्या होत्या त्यांच्या डायरेक्टर्सच्या वापरासाठी, त्यांच्या डायरेक्टर्सच्या फॅमिलीच्या वापरासाठी किंवा त्यांच्या कुटुंबाच्या वापरासाठी त्यांनी त्या गाड्या घेतलेल्या होत्या. हे प्रकरण त्यानंतर ग्राहक मंचाच्या अपेलेट कोर्टाकडे गेलं. त्यावेळेला देखील ग्राहक मंचाने या बाबतीत खूप स्पष्टपणाने शिक्कामोर्तब केलं की ज्या कुठल्या गोष्टी तुम्ही यांना कबूल केलेल्या आहेत त्या कबूल केलेल्या गोष्टींबाबतीत तुमच्याकडनं कसूर झालेली आहे, त्यामुळे हा अपराध आहे, त्यामुळे या बाबतीत तुम्हाला दंड हा होणारच. आणि त्या अनुषंगाने मर्सिडीज बेन्झ या कंपनीच्या विरोधात या दोनही जजमेंटमध्ये विरोधात असे आदेश आले. त्याला व्यथित होऊन मर्सिडीज बेन्झ कंपनीने या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि तिथं त्यांनी खूप स्पष्टपणे सांगितलं की या दोनही ज्या कंपन्या आहेत या कन्झ्युमर या सदरात येत नाहीत. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयानं मर्सिडीज बेन्झ या कंपनीचा हा जो काही ऑब्जेक्शन होतं, या कंपनीचं जे काही म्हणणं होतं हे खोडून काढलं आणि त्याच्यामध्ये दोनही गोष्टींमध्ये या बाबतीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं दोनही केसेसमध्ये मर्सिडीज बेन्झच्या विरोधात आदेश केला. यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये 17 वर्ष जुनी गाडी होती आणि 17 वर्ष जुनी गाडी असताना देखील त्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की तुम्ही जे कबूल केलेलं आहे, तुम्ही जो शब्द दिलेला आहे तो तुम्ही मान्य करायला हवा, तो तुम्ही पाळायला हवा. या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयानं कॉम्पेन्सेशन याच्यामध्ये लागू केलं. दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयानं सगळ्या कागदपत्रांची शहानिशा केली त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या कंपनीने
त्यांच्या युजर मॅन्युअलमध्ये असा समोरून इम्पॅक्ट झाला तर अशा पद्धतीने ज्या एअरबॅग्स आहेत त्या उघडणार किंवा नाही उघडणार. जर बाजूनी इम्पॅक्ट झाला तर अशा पद्धतीने एअरबॅग्स उघडणार किंवा नाही उघडणार या बाबतीत स्पष्टता केलेली नाही. आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही प्रकरणांमध्ये अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस आणि डेफिशियन्सी इन सर्व्हिस याच्या अनुषंगाने मर्सिडीज बेन्झ कंपनीला दंड ठोठावलेला आहे. या जजमेंटची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती तुम्हाला जर का तुमच्या कोर्ट केसेसमध्ये वापरायची असेल तर नक्कीच तुम्ही त्याचा वापर करू शकता. जर आजचा व्हिडिओ, आजची ही गोष्ट आणि आजच्या केस लॉज या जर तुम्हाला आवडल्या असतील तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हे जे व्हिडिओज आहेत, या ज्या काही कोर्ट केसेस आहेत, या सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट केसेस आहेत. याचा वापर तुम्हाला तुमच्या कोणत्याही ओळखीच्या व्यक्तींच्या कोर्ट केसेसमध्ये नक्कीच होऊ शकतो. सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून या पद्धतीने कायद्याच्या बाबतीतलं जे काही ज्ञान आहे ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा जो काही आमचा उद्देश आहे तो सफल होईल. तर भेटूयात आपण पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत आपण सगळ्यांनी आपली काळजी घ्या. आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार.